रविवार उपासनेचा दिवस. आपण आपापल्या कुटुंबात आपापल्या घरात एकत्र बसून आजची रविवारची भक्ती आपण करूया. आपल्या सगळ्यांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या गौरवी नावात सलाम. आकाश देवाचा महिमा वर्णिते, अंतरिक्ष त्याची हस्तकृती दर्शविते. या प्रार्थना. हे सेनाधीश परमेश्वरा, आकाश तुझी महिमा आम्हास दाखवतं आणि हे अंतरिक्ष तुझ्या हस्तकृतीने आम्हाला तुझ्या अद्भुत सामर्थ्याला प्रकट करतो. आजच्या सकाळी सर्व समर्थ परमेश्वरा तुझ्या चरणापाशी आम्ही येतो. आमच्या सर्व मागण्या तुझ्यासमोर सादर करतो. जे पवित्र वचन तू आम्हास दिलं त्यावर मनन चिंतन करीत आमच्या आध्यात्मिक वाढीला अधिक बळकट करण्यासाठी आजचा सुंदर दिवस दिलास. म्हणून देव बापा, आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आजच्या भक्तीचा ताबा तू घ्यावास अशी आम्ही विनंती करतो. तुझ्या पवित्र आत्म्याच्या द्वारे दयाळू विद्या तू आम्हास चालेल. प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तुला आमेन. वायरने आधीच काही गाणी रेकॉर्ड केलेली आहेत. ही गाणी आपण ऐकूया आणि आशीर्वाद त्यातून आपण घेऊया. आज सकाळी एक स्तोत्र आपण एकत्र वाचणार आहोत. त्यासाठी स्तोत्र संहिता 21वा अध्याय हा आपण पाडणार आहोत. माझी आपल्या सगळ्यांना विनंती, कृपा करून आपण आपल्या पवित्र शास्त्रातून स्तोत्र संहिता अध्याय 21 किंवा 21वा स्तोत्र हे आपण काढू. प्रभूच्या गौरवासाठी या आपण सुरू करू. हे परमेश्वरा, तुझ्या सामर्थ्यामुळे राजा हर्ष करीतो. तू सिद्ध केलेल्या कारणामुळे त्याला केवढा उल्हास होतो. त्याचा मनोरथ तू पूर्ण केला. त्याच्या तोंडचे मागणे तू अमान्य केले नाही. कल्याणकारी वरदाने घेऊन तू त्याला सावरा येतोस. तू त्याच्या मस्तकी शुद्ध सुवर्णाचा मुकुट घालितोस. त्याने तुझ्याजवळ जीवन मागितले. तू त्याला युगानुयुगाचे दीर्घ आयुष्य दिले. तू सिद्ध केलेल्या कारणाने त्याचे मोठे गौरव होते. तू त्याला प्रताप व महिमा ह्यांनी घोषित करीतोस. त्याने सर्व काळ आशीर्वादाचा साठा व्हावे असे तू करतोस. तू त्याला आपल्या समक्षतेने अत्यानंदित करीतोस. कारण परमेश्वरावर राजाची श्रद्धा आहे. परात्पराच्या कृपेने तो ढळणार नाही. तुझे सर्व वैरी तुझ्या हाती लागतील. तुझे सर्व द्वेष्टे तुझ्या उजव्या हातात पडतील. तू प्रगट होशील तेव्हा तू त्यास जळजळीत भट्टीसारखे पेटवशील. परमेश्वर आपल्या क्रोधाने त्यास ग्राशील. अग्नी त्यांचा संहार करील. त्यांची संतती पृथ्वीवरून व त्यांचे बीज मानवजातीतून तू नाहीसे करशील. कारण त्यांनी तुझे अनिष्ट चिंतिले. त्यांनी युक्ती योजली, परंतु ती त्यांना साधावयाची नाही. कारण तू त्यास पाठ दाखवावयास लावशील. तू आपल्या धनुष्याची दोरी ओढून त्यांच्या मुखावर नेम धरशील. हे परमेश्वरा, तू आपल्या सामर्थ्याने उन्नत हो. आम्ही गायनवादन करून तुझा पराक्रम वाखाणू. देवात्मी वचने आशीर्वादित करू. यावेळेला आपण एकत्र प्रेषितांचा मतांगिका हा म्हणूया. सर्व समर्थ देव जोगिता, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्याचवर मी विश्वास ठेवितो आणि त्याचा एक पुत्र येशू ख्रिस्त आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियेच्या वडिली जन्मास आला, पंत पिलाताच्या वेळी ज्याने दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभावर ठेवले, जो मरण पावला व ज्याला पुरले, जो मृतलोकात उतरला व तिसऱ्या दिवशी मेलेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्याचवर मी विश्वास ठेवतो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांचा सहभागीपणा, पापांची क्षमा, देहाची पुनरुत्था आणि सार्वकालिक जीवन याविषयी मी विश्वास करीतो. आमेन. प्रियजनो, आम्ही प्रार्थनेच्या द्वारे प्रभूकडे जे मागणं करीत आहोत तेव्हा आपल्या स्वर्गीय भंडारातून त्या सर्व मागण्या आमच्या पुरवित आहे. आम्ही त्याला हाक मारतो आणि तो आम्हाला उत्तर देतो.
आम्ही त्याच्या नावाने त्याच्याकडे मागावं अशी त्याची इच्छा आहे. आणि म्हणून आम्ही आमच्या प्रभूकडे मोठ्या विश्वासाने मागत असताना कोविड-19 कोरोना ह्याचा जो प्रभाव सर्व जगभर पडलेला आहे, दळणवळणाची साहित्य बंद झालेली आहे, अनेक ठिकाणी हाहाकार असं झालेला आहे. अशा या सर्व परिस्थितीला नियंत्रणात आणण्यासाठी प्रभू परमेश्वराचं सहाय्य आपण मागूया. यासोबतच या कार्यासाठी ज्यांनी आपलं समर्पण केलेलं आहे अशा सर्व प्रियजनांची आपण प्रार्थना करूया. यासोबतच आपण एस चर्चेसाठी प्रभूकडे विनंती करीन, आमच्या वृद्ध माता पितांसाठी, लहान लेकरांसाठी, संस्थेच्या सर्व कारभारासाठी अशा ह्या सगळ्या विनंत्या घेऊन एकत्र प्रार्थना करीत आहोत. या एकत्र आपण प्रार्थनेत जाऊया. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. ते बाबा, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी आम्ही स्तुती करीत. हे सुदीन सकाळ तू आम्हास दाखवली. आज आणि जगातल्या परिस्थितीकडे पाहिला असता कितीतरी मोठा हाहाकार सर्वत्र झालेला असता. प्रभू परमेश्वर पित्या, आम्ही विशेष कळकळीने तुझ्या चरणापाशी येतोस. स्तोत्र करता म्हणतो की परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही वेळ पडणार नाही. याच स्तोत्रात पुढील वचनात तो असं म्हणतो की मृत्यूछायेच्या दरीतून मी जात असलो तरी कसल्याही अरिष्टाला घेणार नाही. प्रिय प्रभू, हा दृढ विश्वास केवळ तुझ्यावरती भरोसा टाकून आम्हाला प्राप्त होतो. तुझं प्रार्थना ऐकतोस, त्या तुझ्याकडे संपूर्ण मानवजात येते. हे परमेश्वर पित्या, ही सगळी पवित्र वचनं आम्ही नव्याने आठवतो. या सर्व पवित्र वचनांना पुन्हा एक बार प्रभू तुझ्यासमोर आम्ही सादर करतो. आम्ही प्रार्थना करतो प्रभू, कोरोनाचा हा जो विषाणू पसरतोय याच्यामुळे प्रभू संपूर्ण जगभर जो हाहाकार माजलेला आहे, अनेकांना आपला प्राण गमवावा लागला आहे, दळणवळण बंद झालेलं आहे, ठप्प झालेला आहे, आर्थिक गोष्टी थांबलेल्या अशा आहेत. प्रिय परमेश्वर, आमची विशेष कळकळीने प्रार्थना आहे की यावरती तू आता नियंत्रण आण, आपली कृपा तू प्रगट कर. ज्या वेळेला मनुष्य दीन होतो, नम्र होतो, लीन अशा अंतःकरणाने तुझ्या चरणापाशी येतो, परमेश्वर पित्या तू ऐकतोस. तुझं पवित्र वचन आम्हाला सांगतं की ज्या वेळेला आम्ही दीन होतो, नम्र होतो, त्यावेळेला तू स्वर्गातून आमच्याकडे लक्ष पुरवतोस आणि मानवाच्या उद्धारासाठी, त्याच्या मदतीसाठी तू योजना करतोस. परमेश्वर पित्या, आमची विशेष प्रार्थना आहे या कार्यासाठी ज्यांनी स्वतःला वाहून दिलेला, जनतेच्या सेवेसाठी ज्यांनी आपलं समर्पण केलं, आमचे प्राईम मिनिस्टर यांच्यासाठी आम्ही मोठ्या विश्वासाने प्रार्थना करतो. प्रिय प्रभू, आलेल्या या संकटाला सामोरं जात असताना त्यांचं मनोबल अधिक खंबीर कर. आमच्या केंद्रीय मंत्रिमंडळासाठी आमची प्रार्थना आहे. देवापा, तू त्यांना आपली शक्ती दे, आपलं बळ दे, सुबुद्धी आणि शहाणपण दे. राज्यासाठी, देशासाठी विविध योजना आखत असताना त्या अंमलात आणण्यासाठी प्रिय प्रभू आर्थिकतेच्याही गोष्टी आहेत, त्याचंही देवापा नियोजन करून तू आपल्या कृपेने आमच्या ह्या देशावरचं संकट दूर कर. यासोबतच प्रभू, आम्ही आमच्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटसाठी प्रार्थना करतो. आमचे मुख्यमंत्री यांच्यासाठी देखील प्रार्थना करतो. त्यांच्या मंत्रिमंडळात असणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांसाठी आम्ही प्रार्थना करतो. मोठ्या विश्वासाने, एका दिलाने, एका विचाराने आमच्या महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी आणि हा जो विषाणू पसरतोय याला अटकाव करण्यासाठी ज्या योजना केल्या जात आहेत प्रभू, त्याला तू उत्तर दे. प्रिय प्रभू, आम्ही सर्व डॉक्टर्स, सर्व नर्सेस, सर्व आमचे पोलीस बंधू आणि भगिनी यांचं कौतुक करतो, यांचं अभिनंदन करतो आणि विशेष कळकळीने आम्ही प्रार्थना करतो, कारण की प्रभू, हे लोक रस्त्यावर आपल्या घराच्या बाहेर आहेत, यासाठी की लोकांनी सुरक्षित राहावं, यासाठी की या विषाणूचा प्रसार जास्ती होऊ नये, तर तो नियंत्रणात यावा. ते बाबा, रात्रंदिवस त्यांची होणारी ड्युटी तू आशीर्वादित कर. त्यांच्या संपर्कात येणाऱ्या पेशंटला ज्या वेळेला ते शुश्रूषा करतील त्यावेळेला प्रिय प्रभू त्यांचं मनोबल वाढव, त्यांना शक्ती दे, बळ दे. आणि प्रभू, याही परिस्थितीवरती आम्ही मात करून ऐक्याचं प्रतीक घडवावं, यासाठी तुझी कृपा नव्याने आम्हाला दे.
प्रिय देवबापा, आम्ही विशेष प्रार्थना करतो एसे चर्चेस एसे ट्रस्ट यांच्यासाठी जी गौरवी सेवा प्रभू गेली 100 वर्षापासून तू या आमच्या प्रिय हातांमध्ये दिलेली आहेस. आमच्या प्रिय सर्व पदाधिकाऱ्यांना दिली आहेस. आमचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आदरणीय डॉक्टर राजेश वर्णी, आमचे सन्माननीय चेअरमन, आमचे कोऑर्डिनेटर, संस्थेचे सर्व विश्वस्त, मंडळाच्या व्यवस्थेसाठी असलेलं पंचमंडळ आणि सर्व त्याचे पदाधिकारी, तुझ्या वचनाची सेवा देणारे सर्व पाळक वर्ग, वचनाची सेवा करणारे असे सेवक, संडे स्कूलला शिकवणारे आमचे संडे स्कूलचे शिक्षक आणि विद्यार्थी, सर्व लेकरं, महिला मंडळाच्या अध्यक्षा, संपूर्ण महिला मंडळाच्या सभासद आणि विविध जे युनिट आम्ही चालवत आहोत परमेश्वरा, या सर्व युनिट्सना आज जरी आम्ही एकमेकांना भेटू शकत नाही तरी परमेश्वर तिथे आम्ही प्रार्थनेमध्ये एकमेकांना उचलून धरलेला आहे. प्रार्थनेमध्ये एकमेकांना प्रभू आम्ही तुझ्या चरणापाशी आणून सहाय्याची अपेक्षा करीत आहोत. आमची प्रार्थना आहे प्रभू, या सर्व परिस्थितीला आपल्या नियंत्रणात घे. आम्ही शैक्षणिक व्यवस्थेसाठी देखील विशेष प्रार्थना करतो. विद्यार्थ्यांना आपली कृपा पुरवून अनेकशा गोष्टी आत्मसात करणं गरजेचं आहे. वाढत्या वयामध्ये शिक्षण देणं गरजेचं आहे आणि म्हणून आपापल्या घरात असताना विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त सेल्फ स्टडी करावा, यासाठी तू त्यांना आपली कृपा पुरव. यासोबतच दयाळू परमेश्वर पित्या, आमच्या घरामध्ये असलेल्या वृद्ध माता पित्यांसाठी आमची प्रार्थना आहे. त्यांचंही तू संरक्षण कर, त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढव. जी लहान लहान लेकरं कुटुंबामध्ये आहेत प्रत्येकाला तू चांगला आरोग्य दे. नाही होऊ दे बाबा, त्यांच्या आरोग्यदायी जीवनाद्वारे एक नवा आशीर्वाद आणि आनंद सर्वच कुटुंबाला तू दे. प्रिय प्रभू, आम्ही आमच्या सर्व व्यवस्थेला तुझ्या हातामध्ये देतो. विविध ठिकाणी असलेल्या आमच्या मंडळ्या त्यांना तू आशीर्वादाने कर. यासोबतच प्रभू, या दिवसांमध्ये जे छोटेसे उपक्रम ऑडिओच्या द्वारे बायबल स्टडी घेण्याचा सुरू केलेला आहे प्रभू, तो उपक्रम आशीर्वादित कर. त्याद्वारे अनेकांना तुझं पवित्र गौरवी वचन हे नव्याने स्पर्श करणार असं असू दे. या दिवसात आम्ही आपापल्या घरात आहोत आणि या वेळेचा उपयोग तुझ्या चरणापाशी बसून आमच्या आध्यात्मिक वाढ अधिक चांगल्या रीतीने करून घेण्यास तुझी कृपा आम्हा प्रत्येकाला दे. प्रिय परमेश्वरा, अनेक क्षमाज्ञा तुझ्या समोर आहेत, त्या सर्व आम्ही तुला सादर करतो. तू ऐक आणि आपल्या वेळेनुसार त्याची उत्तर दे. प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने मागतो, म्हणून तू ऐक. आमेन. आजच्या सकाळी पवित्र वचनाचं आपण मनन करण्यासाठी प्रेषितांची कृत्ये याचा 16वा अध्याय वचन 11 ते 15 हा शास्त्र भाग घेत आहोत. म्हणून आपण नवीन करारातून प्रेषितांची कृत्ये हे पुस्तक काढूया. त्याचा अध्याय 16 आणि वचन 11 ते 15 हे मी आपल्या सगळ्यांसाठी वाचतो. पौल मासेदोनियामधील फिलिप्पीला जातो. तेव्हा त्रोसापासून हाताळून आम्ही नीट समथ्राकेस गेलो व दुसऱ्या दिवशी नियापोलिस गेलो. तेथून फिलिप्पेस गेलो. ते मासेदोनियाचे या भागातले पहिलेच नगर असून तेथे रोमन लोकांची वसाहत आहे. त्या नगरात आम्ही काही दिवस राहिलो. मग शब्दात दिवशी आम्ही वेशी बाहेर नदीकाठी जेथे प्रार्थना होत असते असे आम्हाला वाटले तेथे जाऊन बसलो आणि ज्या स्त्रिया तेथे जमल्या होत्या त्यांच्याबरोबर बोलू लागलो. तेथे लुदिया नावाची कोणी एक स्त्री होती. ती थुवतीरा नगराची असून जांभळी वस्त्रे विकत असे. ती देवाची भक्ती करणारी होती. तिने आमचे भाषण ऐकले. तिचे अंतःकरण प्रभूने असे प्रफुल्लित केले की पौलाच्या सांगण्याकडे तिने लक्ष दिले. मग तिचा व तिच्या घराण्याचा बाप्तिस्मा झाल्यावर तिने अशी विनंती केली की मी प्रभूवर विश्वास ठेवणारी आहे असे जर तुम्ही मानित आहात तर माझ्या घरी येऊन राहा. तिच्या आग्रहास्तव ती विनंती आम्हाला मान्य करावी लागली. देवाची वचने आशीर्वादित करो. हा शास्त्र भाग आपण आज मननासाठी घेतलेला असताना आज यावरती मनन करीत असताना एक गोष्ट आम्ही आत्मसात करूया. ती म्हणजे ज्या वेळेला आम्ही देवाचं वचन ऐकतो ते देवाचं वचन ऐकल्यानंतर त्याचं लागूकरण आमच्या जीवनामध्ये कशा रीतीने करत असतो. त्याच्यासाठीच एक आदर्श उदाहरण लुदियाच्या जीवनात आम्हाला पाहायला मिळतं. आणि म्हणून आज सकाळी लुदिया ह्या जीवन रेखेवरती किंवा या जीवनचरित्रावरती आपण मनन करीत असताना ही गोष्ट लक्षात घेऊया की ज्या वेळेला सर्वप्रथम मनुष्य देवाचं वचन ऐकतो
दिला तो आम्हा विश्वासणाऱ्यांचा देवाचं वचन ऐकून किंवा प्रभू येशू ख्रिस्ताला आपला प्रभू म्हणून स्वीकारल्यानंतर प्रत्येकाच्या जीवनामध्ये तो असला पाहिजे. आजच्या या पवित्र वचनावर मनन करण्यापूर्वी एका मिशनरीच्या जीवन चरित्राची एक सुंदरशी गोष्ट मी आपल्याला सांगू इच्छितो. डेव्हिड लिव्हिंगस्टन नावाचे मिशनरी होऊन गेले. या मिशनऱ्यांनी आफ्रिकेच्या जंगलामध्ये फार सुंदरशी सेवा केली. डेव्हिड लिव्हिंगस्टन यांचा जन्म इसवी सन 1813 आणि त्यांचा मृत्यूचा काळ इसवी सन 1873 हा आहे. मधल्या काळात त्यांनी जी गौरवी सेवा केली ती फारच मोलवान अशी. मूळचा ब्रिटनचा असलेला हा डेव्हिड लिव्हिंगस्टन बालपण हे त्यांचं फारच फलाकिशी अशा परिस्थितीत गेलं. परंतु त्यांना शिक्षणाची आवड होती. ते शिकले आणि पुढे ते डॉक्टर झाले. डॉक्टर झाल्यानंतर त्यांच्या मनामध्ये एक तीव्र इच्छा अशी होती की मी देवाच्या गौरवी राज्याची सुवार्ता सांगावी आणि त्यासाठी ते आफ्रिकेच्या जंगलात जाण्यासाठी तयार झाले. फॉरेन मिशन सोसायटी यांच्याकडून म्हणजे अमेरिकन फॉरेन मिशन सोसायटी यांच्याकडून त्यांना आफ्रिकेला जाण्याची व त्या ठिकाणी सेवा करण्याची एक सुंदर संधी मिळाली. आफ्रिकेला जात असताना त्यांना एक वृद्ध मिशनरी भेटले. त्या मिशनरीचं नाव होतं रॉबर्ट मॉफेट. रॉबर्ट मॉफेट यांच्यासोबत डेव्हिड लिव्हिंगस्टन हे आफ्रिकेमध्ये अतिशय ज्या ठिकाणी लोकवस्ती अतिशय तुरळक आहे किंवा ज्या ठिकाणी दळणवळणाची साधनं नाही आहे, प्रवास पायी करावा लागतो, पुष्कळशी डोंगर, नद्या, नाले, हिंस्र प्राणी आहेत, अशांमधून जावं लागतं. अशांमधून डेव्हिड लिव्हिंगस्टन गेले आणि विशेष त्यांनी देवाच्या गौरवी राज्याची सुवार्ता सांगत असताना जो गुलामांचा व्यापार त्या काळामध्ये पुष्कळ रीतीने होत होता, हा गुलामांचा व्यापार थांबवण्यासाठी त्यांनी फार प्रयत्न केले. कारण त्यावेळेला डच होते, फ्रेंच होते आणि हे लोक आपला सर्व कारभार करण्यासाठी गुलामांना विकत घेत असत आणि यासाठी आफ्रिकेतून गुलाम आणले जात असत. ही गुलामगिरी नष्ट व्हावी यासाठी डेव्हिड लिव्हिंगस्टन यांनी आवाज उठवला आणि डेव्हिड लिव्हिंगस्टन यांनी तसा प्रयत्न केला. रॉबर्ट मॉफेट यांच्यासोबत सेवा करीत असताना रॉबर्ट मॉफेट यांच्या मुलीबरोबर म्हणजे मेरी मॉफेट यांच्यासोबत डॉक्टर लिव्हिंगस्टन यांनी लग्न केलं आणि आपली मिशनरी म्हणूनची सेवा, गुलामगिरीतून मुक्त करण्याची सेवा ही त्यांनी आफ्रिकेमध्ये चालवली. आफ्रिकेमध्ये सेवा करीत असताना ते आपल्या दररोजच्या कार्याचा अहवाल लिहत होते आणि हे कार्याचा अहवाल ते हेनरी स्टेले नावाच्या एका अमेरिकन पत्रकाराला पाठवत असत आणि मग तो अमेरिकन पत्रकार त्यांच्या या सर्व कार्याची नोंद घेत होता. असं करत असताना पुष्कळ दिवस झाले. डेव्हिड लिव्हिंगस्टन यांच्याकडून काही पत्र आलं नाही. हेनरी स्टॅनले यांना असं वाटलं की का पत्र आलं नाही आणि म्हणून त्यांनी एक टीम तयार केली आणि ते आफ्रिकेच्या जंगलामध्ये पाहण्यासाठी गेले की नेमकं काय घडतंय. तिथे गेल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की एका अतिशय उंच टेकडीवरती एक छोटीशी झोपडी आहे आणि त्याच्यामध्ये डेव्हिड लिव्हिंगस्टन हे झोपलेले आहे. त्यांना मलेरिया झाला होता आणि मलेरियाच्या या आजारामध्ये ते आपला शेवटला वेळ घालवत होते. त्यांना पेन उचलण्याची देखील शक्ती नव्हती म्हणून कसल्याही प्रकारचा पत्रव्यवहार हेनरी स्टॅनले यांच्यासोबत त्यांनी केलेला नव्हता. काही काळ हेनरी स्टॅनले त्या ठिकाणी राहिले आणि त्या वेळेमध्येच डेव्हिड लिव्हिंगस्टन यांचं निधन मलेरियाने त्या ठिकाणी झालं. त्यांच्या निधनानंतर जी लोकवस्ती त्या ठिकाणी होती, ज्यांच्याकडे जगाचं लक्ष नव्हतं, परंतु हा डेव्हिड लिव्हिंगस्टन त्यांच्याकडे जाऊन देवाच्या गोष्टी त्यांना सांगून गुलामगिरीतून त्यांना बाहेर काढून किंवा गुलाम म्हणून न विकले जावं यासाठी प्रयत्न करून त्या ठिकाणी सेवा करीत असताना ह्या लोकांना डेव्हिड लिव्हिंगस्टन बद्दल एक आदर निर्माण झालेला होता, एक प्रेम निर्माण झालेलं होतं. आणि ज्या वेळेला डेव्हिड लिव्हिंगस्टन हे मरण पावले त्यावेळेला त्या आफ्रिकन लोकांनी त्याचं हृदय काढून घेतलं आणि त्याचं हृदय काढून एका झाडाच्या खाली त्याला सन्मानाने पुरून टाकलं व त्याचं पार्थिव देह हा जहाजाने इंग्लंडला पाठवण्यात आला व इंग्लंडला सन्मानाने
वेस्ट मिनिस्टर ॲबी या ठिकाणी त्यांना दफन करण्यात आलं व वरती एक शिलालेख लिहिण्यात आला. बघा, ह्या मिशनरीचं जीवनचरित्र फार प्रेरणा देणार आहे. पुष्कळशे मिशनरीज होऊन गेले, परंतु डेव्हिड लिव्हिंगस्टन ह्यांचं हृदय त्या लोकांनी काढून आपल्याकडे ठेवलं. त्याला कारण असं होतं की लोकांना स्पष्टपणे याची जाणीव होती की हा व्यक्ती खरं आमच्यासाठी आलेला, ह्याचं मन खऱ्या रीतीने आमच्यासाठी रडतंय किंवा आमच्यासाठी होतं, आणि या मनुष्याचं मन आमच्यासाठी लागलेलं होतं, म्हणून आम्ही त्याचं हृदय आमच्या जवळ ठेवतो, ही कल्पना त्यांच्या मनात होती. तर एवढं सगळं डेव्हिड लिव्हिंगस्टन यांनी का केलं? डेव्हिड लिव्हिंगस्टन यांनी यासाठी एवढं सगळं केलं कारण की जो ख्रिस्त त्यांना कळला होता, तो ख्रिस्त त्यांना इतरांना सांगायचा होता. लुदियाच्या गोष्टीमध्ये ज्या वेळेला आम्ही वाचलो, त्यावेळेला लुदियाला ख्रिस्त कळला आणि त्या ख्रिस्ताला कळल्यानंतर तिचा प्रतिसाद तिने दिला. प्रियजनो, आज आपण प्रभू येशूवर विश्वास ठेवतो. आपल्या प्रत्येकाला ख्रिस्त कळलेला आहे. हा कळलेला ख्रिस्त, या कळलेल्या ख्रिस्ताला आम्ही कशा पद्धतीने प्रतिसाद देतो? डेव्हिड लिव्हिंगस्टन त्यांनी असा प्रतिसाद दिला की ते जंगलामध्ये गेले, त्या लोकांमध्ये राहिले, त्यांना सुवार्थ सांगितली, गुलामांचा व्यापार होऊ दिला नाही. त्यांचं हृदय त्या लोकांनी स्वतःकडे पुरलं किंवा दफन केलं सन्मानाने, आणि त्यांचं शव पाठवून दिले. त्यामुळे हे प्रेम का निर्माण झालं? कारण की त्यांना ख्रिस्ताचं प्रेम डेव्हिड लिव्हिंगस्टन यांनी दिलं होतं. त्यामुळे ख्रिस्त आम्हाला मिळालेला आहे, ख्रिस्त आम्हाला प्राप्त झालेला आहे. आमचा प्रतिसाद त्याच्यासाठी काय आहे? 1 मे 1873 हा दिवस डेव्हिड लिव्हिंगस्टन यांचं जग सोडून जाण्याचा आहे, आणि म्हणूनच ही प्रेरणादायक गोष्ट लिव्हिंगस्टनची मी आपल्याला सांगितली. प्रियजनो, लुदियाच्या जीवनाकडे आपण आता लक्ष देऊया. लुदियाच्या जीवनाकडे बघितल्यानंतर आम्हाला स्पष्टपणे कल्पना होती की तिने देवाचे वचन ऐकलं आणि त्यांना प्रतिसाद दिला. पौल आणि सिला हे त्या ठिकाणी आहेत. लुदिया या नावाचा अर्थ होतो सुंदर. मुळातच तिच्या नावाचा अर्थ आहे सुंदर. आणि ही जी लुदिया होती, ही जांभळी वस्त्र विकण्याचा व्यवसाय करीत असे. त्या काळात जांभळी वस्त्र विकणं आणि विकत घेणारा हा श्रीमंतीचं प्रतीक असेल. जो व्यक्ती अतिशय श्रीमंत असेल, तोच व्यक्ती ही जांभळी वस्त्र विकत घेत असेल, आणि विकणाऱ्यांना पुष्कळसा त्यातून नफा मिळत असेल. जांभळी वस्त्र हे श्रीमंतीचं प्रतीक होतं. जांभळी वस्त्र घालणं किंवा वापरणं हे राजाधिकाराचं प्रतीक होतं. आणि म्हणूनच ख्रिस्ताला ज्या वेळेला सैनिकांच्या तुकडीमध्ये आणण्यात आलं, त्यावेळेला त्याला जांभळा झगा घालण्यात आला, आणि त्याला हे इस्रायलाच्या राजा म्हणून सैनिकांनी चिडवलं देखील. जांभळी वस्त्र हे अधिकार दाखवणारे किंवा जांभळी वस्त्र हे श्रीमंती प्रगट करणारे. आणि म्हणूनच लुदियाचा जो व्यवसाय होता, हा एक चांगला व्यवसाय होता. त्या परिसरामध्ये तिला त्या कार्यासाठी ओळखलं जात होतं. विशेषतः ती जी जांभळी वस्त्र बनवत होती, ती त्या ठिकाणी असलेला जो समुद्र किनारा आहे, त्या समुद्रामध्ये एक विशिष्ट प्रकारची शिंपले सापडत असत. त्यांना स्नेल असं म्हणतात. आपण आपल्या भाषेत किंवा आपण त्याला शिंपले असं म्हणतो. आणि त्या शिंपल्यांच्या आतमध्ये असणारा जो जीव असतो, त्याला जर काही आपण स्पर्श केला तर तो एक विशिष्ट प्रकारची शाही सोडतो, आणि ती शाही जांभळ्या रंगाची असते. ती गोळा करून ती वस्त्राला लावून किंवा त्याच्यामध्ये वस्त्र बुडवून त्या वस्त्राला जांभळा रंग निर्माण करता येत होता. आणि म्हणूनच लुदिया ते सगळं गोळा करून, त्यांची शाही गोळा करून वस्त्रांना तो रंग देत असे, आणि वस्त्र जांभळे होत असे. हे मेहनतीचं काम, हे कष्टाचं काम, परंतु तरी देखील लुदिया ते करून आपला उदरनिर्वाह म्हणा किंवा आपल्या कुटुंबाला पालन पोषण करण्यासाठी ते करीत असे. आणि एक सन्मान समाजामध्ये ह्या कार्याच्या द्वारे तिला देखील मिळालेला होता. लुदियाच्या या जीवनाकडे किंवा तिच्या या व्यवसायाकडे पाहून आम्हाला याची जाणीव होते की तिचं जीवन त्या काळाचं कसं होतं. विशेषतः प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून आपण हा शास्त्रभाग घेतल्यामुळे प्रेषितांची कृत्ये या पुस्तकालाही बारकाईने पाहणं आम्हाला फार गरजेचं आहे.
लुकाने लिहिलेला आहे आणि ह्याचा लेखन काळ इसवी सन 61 ते 62 हा आहे। एकूण 28 अध्याय या पुस्तकामध्ये आहे। प्रेषितांची कृत्ये हे पुस्तक समजून घेण्यासाठी 3 फार महत्त्वाच्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे। अध्यायानुसार आपण त्या लक्षात घेऊया। 1 ते 7 हे जे अध्याय आहे हे यरूशलेममध्ये घडलेल्या घटनांचं वर्णन करणार आहे। पुढे 8 ते 12 यहुदा ते शमरोन या विवादामध्ये जे घडलं त्याचं वर्णन 8 ते 12 या अध्यायामध्ये आहे। पुढे 13 ते 28 या अध्यायामध्ये रोम पासून किंवा रोम पर्यंत जी सुवार्ता पोहोचली, युरोप आशिया खंडापर्यंत जी सुवार्ता पोहोचली ती सगळी सुवार्ता या अध्यायामध्ये लिहिलेली आहे। आणि ह्या शहरांना किंवा या नावांना लक्षात घेतल्यानंतर आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताने शिष्यांना सांगितलेल्या गोष्टीची आठवण होते, ती म्हणजे तुम्ही यरूशलेम सोडून जाऊ नका। आणि त्याच्या अगोदर ख्रिस्ताने त्यांना म्हटलं की तुम्ही यरूशलेम, यहुदिया, शमरोना आणि जगाच्या शेवटापर्यंत माझी साक्षी व्हा। आणि ते होण्यासाठीचा जो इतिहास सगळा घडला त्याचं वर्णन प्रेषितांची कृत्य या पुस्तकात आम्हाला पाहायला मिळतं। खरं पाहिलं असता या पुस्तकाला अधिक बारकाईने लक्षात घेण्यासाठी आम्हाला पेत्र आणि पौल या 2 व्यक्तिरेखांचं जीवनचरित्र जास्तीत जास्त रेखाटलेलं आम्हाला या 28 अध्यायांमध्ये दिसतं। 1 ते 15 अध्याय हे पौलाला केंद्रबिंदू करून लिहिल्याचे आम्हाला दिसतात आणि पुढे 15वा अध्याय ते 28 अध्याय हे पौलाला केंद्रबिंदू करून लिहिल्याचं आम्हाला दिसून येतं। जर या दोन्ही पद्धतीने आपण हे पुस्तक लक्षात ठेवलं किंवा ह्याचे अध्याय आपण लक्षात घेतले तर ते फार उपयोगाचं असतं। कारण पुढे मंडळींना जी पत्र लिहिली ती मंडळ्या कशा स्थापन झाल्या ह्या सगळ्यांचं वर्णन आम्हाला या अध्यायांमध्ये पाहायला मिळतं। आणि या अध्यायांमध्ये यासोबतच 3 फार महत्त्वपूर्ण सुवार्ता प्रचार फेऱ्या संत पौलाने केलेल्या आहेत। पहिली सुवार्ता प्रचार फेरी ही 12 ते 14 या अध्यायामध्ये आम्हाला दिसते। 15 ते 18 या अध्यायामध्ये दुसरी सुवार्ता प्रचार फेरी झालेली आहे आणि 18 ते 21 या अध्यायामध्ये तिसरी सुवार्ता प्रचार फेरी पौलाची झालेली आहे। पौलाच्या या 3 सुवार्ता प्रचार फेऱ्या अध्यायानुसार जर आपण लक्षात ठेवल्या तर प्रेषितांची कृत्ये हे पुस्तक आपल्याला समजायला फार सोपं जाईल आणि मंडळींची स्थापना कशी झाली हे देखील आपल्या लक्षात येईल। सोबतच या पुस्तकाचे जर 3 भाग आपण लक्षात घेतले, 1 ते 7 यरूशलेम, 8 ते 12 यहुदा ते शमरोन आणि 13 ते 28 रोम या पर्यंत किंवा आशिया खंडापर्यंत, ह्या सगळ्या गोष्टींचं वर्णन किंवा अध्ययन हे आपल्या आध्यात्मिक वाढीला प्रेरणा देणारं असं आहे। या दुसऱ्या सुवार्ता प्रचार फेरीमध्ये पौलाची आणि लुदियाची भेट झाल्याचं आम्हाला वाचायला मिळतं। 15 ते 18 या अध्यायामध्ये आम्हाला दुसरी सुवार्ता प्रचार फेरी दिसते आणि या दुसऱ्या सुवार्ता प्रचार फेरीमध्ये त्यांचा जो जाण्याचा मार्ग होता तो यरूशलेमेपासून सुरुवात होतो व यरूशलेमेपासून ते सुरुवात करून दरबे या ठिकाणी जातात। तिथून लुस्त्र, तेथून पुढे फिलिप्पे, तेथून पुढे थेसलोनिका, पुढे बिरिया, पुढे करीन, एफिस, कैसरिया आणि परत फिरून यरूशलेम असा हा त्यांचा प्रवास होत असतो। देवाच्या आत्म्याने त्यांना युरोपाच्या या दिशेला जायला सांगितलं आणि फिलिप्पे ह्या परिसरातलं हे पहिलंच गाव की ज्या ठिकाणी लुदियाची आणि यांची भेट झालेली आहे। या प्रवासामध्ये महत्त्वाचे लोक पौलाला भेटले। पहिल्या सुवार्ता प्रचार फेरीमध्ये आम्हाला पौल हा प्रवास करून आल्याचा आम्हाला दिसतो आणि पौलाचा हा प्रवास झाल्यानंतर दुसऱ्या फेरीमध्ये पौलाने सिलाला निवडून घेतलं आणि पौल सिला हे दुसऱ्या प्रवासाला निघाले। पहिल्या प्रवासामध्ये बर्नबा आणि पौल हे होते। नंतर बर्नबा मार्काला घेऊन प्रवासाला गेला आणि दुसऱ्या प्रवासात पौल सिलाला आपल्या सोबत घेऊन प्रवासाला निघाला। दक्षिणेकडे ते
आज्ञा केली तसा दृष्टांत त्यांना दिला. पुढे गेल्यानंतर त्यांना तिमोथी हा भेटला. तिमोथीची भेट झाल्यानंतर ते फिलिप्पीला गेले. तेथून थुआतीरा नगराच्या लुदियेसोबत त्यांची भेट झाली. तेथून पुढे जात असताना याच नगरामध्ये एक तरुण मुलगी होती की जिच्या कडून एक पिशाच लोकांना भविष्य सांगत असे आणि म्हणूनच लोकांची गर्दी ही तिच्याकडे येत होती. परंतु पौलाने त्याला दटावलं आणि तो निघून गेल्यामुळे तिच्या धन्यांना असं वाटलं की आता आपली मिळकत गेली आणि म्हणून त्यांनी पौलाला विरोध केला आणि पौलाला तुरुंगात टाकले. पौलाला आणि सिलाला तुरुंगात टाकलेलं असताना रात्रीच्या वेळी पौल आणि सिला गीत गात प्रार्थना करीत राहिले. मोठा भूमिकंप झाला आणि तुरुंगाधिकाऱ्याला असं वाटलं की सगळे पळून गेले. तो आपला घात करणार होता, परंतु पौलाने त्याला आवरलं आणि त्या रात्री तुरुंगाधिकाऱ्याने आपल्या घराण्यासहित प्रभूवर विश्वास ठेवला आणि बाप्तिस्मा घेतला. पुढे बिरियाचे लोक गेले. बिरियाचे लोक हे मोठ्या मनाचे होते. त्यांनी त्यांचं स्वागत केलं आणि पौल जे काही सांगत होता त्याचा ते अभ्यास करीत राहिले. तेथून पुढे ते अथेनेला गेले. अथेने या ठिकाणी अरियपगामध्ये ज्या ठिकाणी एक व्यासपीठ असेल तेथून पौलाने संपूर्ण लोकांना सुवार्ता सांगितली. तेथून ते लोक करिंथ या शहराला गेले आणि करिंथातून ते लोक एफिसला गेले. एफिस या ठिकाणी अपुल्लो, अक्विला आणि प्रिस्किला यांची भेट झाल्याचं आम्हाला दिसतं. हे प्रवास वर्णन मी आपल्याला यासाठी सांगितलं कारण की यामध्ये 4 फार महत्त्वाच्या शहरांची नावं आलेली आहेत. ती नावं पुढे मंडळांमध्ये बदलली आहेत. जसं फिलिप्पी, थेसलोनिका, करिंथ आणि एफिस ह्या शहरांना सगळ्यात प्रथम आम्हाला या ठिकाणी वाचायला मिळतं आणि या ठिकाणी पौलाने जाऊन जी सुवार्ता सांगून मंडळ्या स्थापन केल्या आणि मंडळ्या स्थापन झाल्यानंतर त्यांनी विश्वासात स्थिर असावं म्हणून पौलाने त्यांना वैयक्तिक बोध केलेला आहे. म्हणून फिलिप्पी ज्या प्रकारे स्थापन झालं किंवा फिलिप्पीकरस पत्र ज्या वेळेला आपण वाचाल, करिंथकरस पत्र वाचाल, एफिसकरास आणि थेसलोनिकाकरास हे पत्र ज्या वेळेला वाचाल त्यावेळेला ह्या लुदियेच्या भेटीची आपण आठवण करूया. कारण प्रेषित 15 ते 18 या अध्यायामध्ये ही भेट झालेली आहे आणि ज्या घटना या ठिकाणी घडल्या दुसऱ्या सुवार्ता प्रचार फेरीत त्याचा परिणाम असा झाला की ह्या 4 महत्त्वपूर्ण मंडळ्या स्थापन झाल्या. बघा, जर आपण प्रेषितांची कृत्ये ह्याला बारकाईने लक्षात घेतलं तर पुढील पत्र कशी लिहिली गेली किंवा काय घटना घडल्या हे देखील स्पष्टपणे आपल्याला समजून येतं. लुदियेच्या जीवनाकडे पाहत असताना सर्वप्रथम देवाचं वचन तिला मिळालं. ह्या वेळेला देवाचं वचन मिळाल्यानंतर लुदियेने सर्वप्रथम एक गोष्ट केली, ती म्हणजे ती उपासना करणारी अशी होती. बघा, मी आपल्या सगळ्यांसाठी वचन वाचू इच्छितो. प्रेषित याचा आपला जो अध्याय आहे 16वा त्याचं वचन 13. मग शब्दात दिवशी आम्ही वेशीबाहेर नदीकाठी जेथे प्रार्थना होत असते असे आम्हाला वाटले. तेथे जाऊन बसलो आणि ज्या स्त्रिया तेथे जमल्या होत्या त्यांच्याबरोबर बोलू लागलो. बघा, त्या ठिकाणी वेशीच्या बाहेर प्रार्थना होत असे याचा अर्थ त्या ठिकाणी उपासना होत असे आणि ही उपासना करणं महत्त्वाचं आहे. लुदियेच्या जीवनातून पहिली गोष्ट आपण ही बघतो की उपासना करणं महत्त्वाचं. लुदिया नदीकाठी जाऊन सोबत काही स्त्रिया असाव्या, त्यांच्या सोबत जाऊन त्या ठिकाणी उपासना करते. उपासना म्हणजे देवासमोर गुडघे टेकणे. आम्हाला देवासोबत बसण्याचा अनुभव येतो आणि ही उपासना लुदिया नदीकाठी जाऊन करीत होती. अभ्यासात असं म्हणतात की ज्या शहरामध्ये 10 यहुदी किंवा 10 पेक्षा जास्त यहुदी असले तर त्या ठिकाणी सभास्थान बांधायची परवानगी होती. आणि या प्रांतातलं रोमन हे शहर ह्यामध्ये लुदिया देवावर विश्वास ठेवणारी आम्हाला दिसते. ही यहुदीय मतानुसारी असावी आणि तिने यहुदीय मत स्वीकारलेलं असावं आणि
ते उपासना करीत आहेत. उपासना करण्याने आम्हाला देवाच्या समक्षतेचा अनुभव येत असतो. आम्ही पुढे वाचतो की पौल आणि सिला हे पुढच्या वचनांमध्ये तुरुंगामध्ये आम्हाला दिसतात आणि तुरुंगामध्ये रात्रीच्या वेळी ते गीत गात आहेत, प्रार्थना करीत आहेत, देवाची उपासना करत आहेत. याचा अर्थ उपासनेसाठी ठिकाण महत्वाचं नाही, तर उपासनेसाठी उपासना करणारे उपासक हे महत्वाचे आहे. लुदियाच्या जीवनातून आम्हाला हे दिसतं की तिने उपासना करण्यासाठी नदी किनारी असलेली ही जागा निवडली आणि त्या ठिकाणी ती उपासना करू लागली. पौल आणि सिला हे तिथं जाऊन ख्रिस्ताविषयी त्यांनी ज्या वेळेला सांगितलं त्यावेळेला ती सर्वप्रथम उपासना करणारी अशी दिसते. प्रियांनो, आज देवाचं पवित्र वचन, कितीतरी वर्षापूर्वी आम्ही देवाचं वचन ऐकलं, त्याला प्रतिसाद दिला किंवा बालपणापासूनच आपण देवाचं वचन ऐकत आहोत, परंतु काय ती उपासना आपण करत आहोत का? उपासना करणं म्हणजे त्याच्यासमोर गुडघे टेकणे, उपासना करणं म्हणजे त्याच्या सहभागीतेत, त्याच्या समक्षतेत बसणे, उपासना करणं म्हणजे त्याची गीत गाणे, त्याची प्रार्थना करणे, त्याच्यासमोर लीन नम्र होऊन आपलं मन मोकळं करणे. उपासना करणे म्हणजे आपलं त्याच्यासमोर सर्वस्व अर्पण करणे. आनंदाच्या भरात आम्ही गातो, आनंदाच्या भरात आम्ही नाचतो, तर देवाची उपासना करत असताना ते झालं पाहिजे, कारण ते मनातून निर्माण होणारी ती कृती आहे. आणि जर आम्ही देवाची उपासना करतो तर देवा आम्हाला आपली कृपा पुरवीत असतो. आमच्या विश्वासाचं एक प्रमाण आम्ही उपासना करून देत असतो. जसं एक वचन मी आपल्या सगळ्यांच्या सोयीसाठी वाचतो, दानिएलाचं पुस्तक अध्याय 3 वचन 17, ज्या देवाची आम्ही उपासना करतो तो आम्हाला धगधगीत भक्तीच्या अग्नीतून सोडवाव्यास समर्थ आहे. महाराज, तो आम्हाला आपल्या हातून सोडवे. शद्रक, मेशक आणि अबेदनगो यांनी राजाला स्पष्टपणे सांगितलं की ज्या देवाची आम्ही उपासना करतो तो तप्त भट्टीतून आम्हाला सोडवेल. बघा, आमच्या विश्वासाचं प्रमाण आम्हाला उपासना केल्याने मिळतं. सर्वात प्रथम गोष्ट आम्हाला हे पाहायला मिळते की लुदिया ही उपासना करणारी होती. आम्ही देखील उपासना करणार असं झालं पाहिजे. ज्या वेळेला आम्ही उपासना करतो त्यावेळेला आम्ही सैतानाला अडवतो आणि याला पवित्र शास्त्राचा दुजोरा आहे. ख्रिस्ताने स्वतः याबद्दल म्हटले आहे. मत्तयाचा 4 अध्याय वचन 10, तेव्हा येशू त्याला म्हणाला, अरे सैताना, चालता हो, कारण असा शास्त्रलेख आहे की परमेश्वर तुझा देव याला नमन कर व केवळ त्याचीच उपासना कर. स्पष्टपणे वचन म्हणतं की केवळ परमेश्वराचीच उपासना कर. प्रियांनो, ज्या वेळेला आम्ही उपासना करतो त्यावेळेला आम्ही आमच्या परमेश्वराला धन्यवाद देतो. ज्या वेळेला आम्ही उपासना करतो त्यावेळेला आम्ही सैतानाला अडवतो. म्हणून प्रियांनो, आपण विसरू नये, खऱ्या मनाने, खऱ्या अंतःकरणाने आपण उपासना करूया. देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी आत्म्याने आणि खरेपणाने त्याची उपासना करावी ही देवाची अपेक्षा आहे. लुदिया सर्वप्रथम आम्हाला हे दिसते की ती उपासना करणारी. आम्ही देखील आमच्या जीवनात सदैव उपासना करणारे असू. पवित्र शास्त्रामध्ये उपासना करणाऱ्या 5 महत्त्वाच्या घटना आपल्यासमोर मी सांगू इच्छितो. पहिली घटना ती म्हणजे लूकाचं शुभवर्तमान अध्याय 7 वचन 37 ते 38. आसमाननी या स्त्रीने प्रभू येशूचे चरण पुसले, आपल्या अश्रूंनी ते पुसले आणि ख्रिस्ताच्या मस्तकावर अलाबास्त्र तेलाची कुपी ही ओतली. ही एक उपासना तिने केली. दुसरी घटना पौल आणि सिला हे तुरुंगात आहेत. याच अध्यायामध्ये आम्हाला ते पाहायला मिळते. तुरुंगात असताना देखील त्यांनी उपासना केली आहे. त्यांचे पाय घोड्यामध्ये आहेत तरी देखील त्यांनी उपासना केली. फटके त्यांना बसलेले तरी देखील त्यांनी उपासना केलेली आहे. तिसरी घटना मार्काच्या 12व्या अध्यायात 41 आणि 42 वचनात आहे. विधवेने 2 तोले अर्पण केल्या आणि विधवेने आपलं सर्वस्व अर्पण केलं. तिच्या मिळकतीचं सर्व काही तिने भांडारात टाकलं. उपासना ही या पद्धतीची असते, सर्वस्व अर्पण करण्याने. चौथी घटना उत्पत्तीच्या 22व्या अध्यायात 12 ते 14 या वचनात दिसते. इसाकाचं अर्पण करण्यासाठी अब्राहमाला सांगितलं आणि अब्राहम विश्वासाने निघाला आणि सर्वतोपरी त्याने प्रयत्न केला, परंतु ज्यावेळेला त्याने सुरा उगारला परमेश्वराने त्याला थांबवलं. ही आहे उपासना.
संपूर्ण समर्पण. पाचवी घटना येशू ख्रिस्त गेतशेमानी बागेत असतानाची आहे. लूक 22:41 ते 42 या वचनामध्ये आम्हाला दिसते. ख्रिस्त म्हणतो की माझ्या इच्छेप्रमाणे नव्हे तर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. ही आहे देवाची उपासना. प्रियानो, हृदया ही उपासना करणारी. देवाचं वचन ऐकल्यानंतर आम्ही काय केलं पाहिजे? तर देवाचं वचन ऐकल्यानंतर सर्वात प्रथम आपण उपासना करा. परिस्थिती कशीही असो, पण आपण उपासना करा. जरी आज आपण आपल्या घरात आहोत, त्यामध्ये उपासनेची संधी आहे. आपण अधिक आणि अधिक ती उपासना करूया. दुसरी गोष्ट लुदियाच्या जीवनातून आम्हाला शिकायला मिळते ती वचन 14 मध्ये आहे. मी आपल्यासाठी वाचतो. तेथे लुदिया नावाची कोणी एक स्त्री होती. ती तुवतीरा नगराची असून जांभळी वस्त्रे विकत असे. ती देवाची भक्ती करणारी होती. तिने आमचे भाषण ऐकले. तिचे अंतःकरण प्रभूने असे प्रफुल्लित केले की पौलाच्या सांगण्याकडे तिने लक्ष दिले. दुसरी महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे ती ऐकणारी होती. बघा, वचन स्पष्टपणे म्हणतं की तिने पौलाचे भाषण ऐकले. ऐकणं हे फार गरजेचं आहे. वेगवेगळे आवाज आमच्या कानावरती येत असतात. वेगवेगळे आवाज आपण ऐकत असतो. आणि हे वेगवेगळे आवाज ज्या वेळेला आपण ऐकतो, नुसती चाहूल जरी लागली तरी आपल्याला समजतं की कोण आलाय. जसं पावलांचा आवाज आला तर आम्ही त्यावरून समजतो कोण आलाय. कारण आमच्या कानांना एवढा सराव होऊन जातो की नुसता पावलांच्या आवाजावरून आपल्याला हे समजतं की कोण आलेलं आहे. प्रियानो, आम्ही देवाचं ऐकत आहोत. लुदियाने देवाच्या सेवकांचं ऐकलं. आज पवित्र शास्त्र आमच्याकडे आहे आणि म्हणून आपण ऐकलं पाहिजे. देवाचं वचन ऐकण्यासाठी सुंदरशी कान देवाने आम्हाला दिलेली. आम्ही देवाचं वचन ऐकलं पाहिजे. ऐकणं याला आज्ञाधारकपणाची जोड आपण दिली आहे. कारण जे आपण ऐकतो ते पालन देखील केलं पाहिजे. केवळ ऐकणं गरजेचं नाही, ऐकणं महत्वाचं आहे. कारण लोकांनी ऐकावं ही प्रभू येशूची इच्छा आहे. आणि म्हणून योहान सुवर्तमान अध्याय 10 वचन 27 मध्ये प्रभू येशू म्हणतो, माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो व ती माझ्या मागे येतात. ज्या वेळेला आपण प्रभूची वाणी ऐकतो तर आम्ही त्याची मेंढरे होतो आणि आम्ही त्याला ओळखतो आणि तो आम्हाला ओळखतो. देवाला आम्हाला काहीतरी सांगायचं आहे आणि देवाला आम्हाला काहीतरी सांगायचं आहे, म्हणून आम्ही ऐकलं पाहिजे. आपण ऐकूया. देव आम्हाला काय सांगत आहे ते आपण ऐकू. आम्ही ऐकलं पाहिजे ही देवाची अपेक्षा आमच्याकडे आहे. आणि देवाची अपेक्षा मानवाकडे ही आहे की मानवाने देवाचं ऐकावं. त्यासाठी लूकाचा 10वा अध्याय वचन 39 हे मी वाचतो. तिला मरिया नावाची एक बहीण होती. तीही प्रभूच्या चरणाजवळ बसून त्याचे भाषण ऐकत राहिली. मरिया नावाची एक बहीण. मार्था आणि मरिया यांची गोष्ट आपल्याला ठाऊक आहे. आणि या ठिकाणी मरिया प्रभूच्या चरणाजवळ बसून त्याचे भाषण ऐकत राहिली आणि प्रभूचं वचन ती ऐकत राहिली. प्रभूचं वचन ऐकण्यामध्ये आशीर्वाद आहे. प्रभूचं वचन ऐकण्यामध्ये आनंद आहे. प्रभूचं वचन ऐकावं ही प्रभूची इच्छा आहे, प्रभूची अपेक्षा आहे की आम्ही ते ऐकावं. आणि आम्ही त्याची मेंढर म्हणून त्याची वाणी ऐकत असताना आमचा प्रतिसाद काय आहे? प्रियानो, लुदियाचा प्रतिसाद हा होता की ती ऐकणारी झाली. ती ऐकणारी अशी म्हणली. पौलाचं भाषण तिने ऐकलं. आज देवाचं हे पवित्र वचन कितीतरी वेळा आमच्या कानावर येते. आम्ही ते ऐकतोय का? ते ऐकणं गरजेचं आहे. दोन फार महत्वाच्या गोष्टी आम्ही लुदियाच्या जीवनात पाहिल्या. सर्वप्रथम आम्ही हे पाहिलं की ती लुदिया ही उपासना करणारी होती. लुदिया ही ऐकणारी होती. तिसरी आणि शेवटची गोष्ट ती आम्हाला वचन 15 मध्ये दिसते. 15 वचन मी वाचतो. मग तिचा व तिच्या घराण्याचा बाप्तिस्मा झाल्यावर तिने अशी विनंती केली की मी प्रभूवर विश्वास ठेवणारे आहे असे जर तुम्ही मानित आहात तर माझ्या घरी येऊन राहा. तिच्या आग्रहास्तव ती विनंती आम्हाला मान्य करावी लागली. तिने विनंती केली, याचा अर्थ तिने प्रतिसाद दिला. आम्ही सुवार्ता ऐकतो, देवाच्या गोष्टी ऐकतो, आमचा प्रतिसाद त्याला असला पाहिजे. कारण लुदियाने असा
आणि तेथून पुढे तिच्या घरावर देवाच्या प्रार्थनेसाठी जणू काही तिचं घर हे उघडलं गेलं. तिने तो प्रतिसाद दिला. प्रेम, आज देवाचं वचन ऐकून आमचा प्रतिसाद काय? आमचा प्रतिसाद देवाच्या वचनाला कशा रीतीचा आहे? आम्ही धन्य आहोत की याही परिस्थितीमध्ये आम्हाला देवाचं वचन ऐकायला मिळतंय. आज आमच्या भाषेत आम्हाला आमच्या सोयीनुसार देवाचं वचन ऐकायला मिळतंय. हे देवाचं वचन आपण ऐकूया. प्रतिसाद देणारे बघूया. लुदियाने इतका चांगला प्रतिसाद दिला की तिने बाप्तिस्मा घेतला आपल्या घराण्यासमवेत आणि सेवकांना म्हटलं की आमच्या घरी येऊन राहा. तिने आग्रहाची विनंती केली, करायची विनंती केली नाही, आग्रहाने तिने विनंती केली. आपला प्रतिसाद देवाचं वचन ऐकल्यानंतर काय असतो? आपला प्रतिसाद देवाचं वचन ऐकून हा प्रतिसाद देणारा असा. या दिवसात आपण बुधवार, शुक्रवार, रविवारची उपासना आपण मोबाईलच्या द्वारे, इंटरनेटच्या द्वारे बायबल स्टडी सारखं सुरू केलेलं आहे. हे देवाचं वचन आपल्याला ऐकायला मिळतंय. आम्ही त्याला कसा प्रतिसाद देतो? तेव्हा आपण अधिक आणि अधिक ते ऐकूया, अधिक आणि अधिक त्यामध्ये मनन चिंतनामध्ये विचार घालूया. तिने आदराने प्रतिसाद दिला. दररोजचं पवित्र शास्त्र हे आपण वाचलं पाहिजे. पुष्कळ लोकांनी प्रतिसाद दिल्याचं आम्हाला दिसतं. बिरुयाच्या लोकांनी प्रतिसाद दिला, तुरुंग अधिकाऱ्याने प्रतिसाद दिला, पुढे अक्विला आणि प्रिस्किला, अपोल्लो यांनी प्रतिसाद दिला, एफिस शहर, करिंथ शहर यांनी प्रतिसाद दिला. त्यामुळे आज देवाच्या वचनाला तुमचा आणि माझा प्रतिसाद कसा आहे? ही सुवार्ता आमच्या काही आलेली आहे, परंतु तिला आम्ही कसा प्रतिसाद देतो? लुदियाने जसा प्रतिसाद दिला तसा आम्ही दिले. उपासना करा, ऐकणारे बना आणि प्रतिसाद देणारे असा. आज सकाळी मनन केलेल्या या वचनांना गोषवारा जर आपण पाहिला किंवा सारांश रूपाने जर आपण पाहिलं तर सारांश रूपाने आपल्यासोबत हेच सांगू इच्छितो की जसं लुदियाला देवाचं वचन मिळालं त्यावेळेला तिचा प्रतिसाद या पद्धतीचा होता की ती उपासना करणारी झाली, ती ऐकणारी झाली आणि ती प्रतिसाद देणारी झाली. म्हणून आपण देखील उपासना करणे, ऐकणे आणि प्रतिसाद देणे या तीन महत्त्वाच्या गोष्टी करूया. या वचनावरती मनन करीत असताना परमेश्वर देवा हे तीन वचन किंवा तीन शब्द अधिक मनन करण्यासाठी आपल्याला त्याची कृपा करू. या प्रार्थना करू. देव परमेश्वर पित्या, लुदियाने जसा प्रतिसाद दिला तसा प्रतिसाद तुझ्या गौरवी वचनासाठी आमचा असा. प्रिय प्रभू, आम्ही उपासना करणारे, तुझा ऐकणारे आणि प्रतिसाद देणारे असे बनावे यासाठी तुझी कृपा करतो. आम्ही प्रार्थना करतो ऐकणारे आम्ही सगळ्यांना तुझ्या पवित्र वचनानुसार चालण्यासाठी, वागण्या करण्यासाठी तुझी शक्ती आणि तुझी कृपा करू. प्रभू येशूच्या नावाने मागून म्हणतोय, आपल्या सगळ्यांना सूचना आहे की आपण आपल्या कुटुंबामध्ये दान म्हणून ते एका पाकिटात ठेवावं व शासनाच्या पुढील निर्णयानुसार ज्या वेळेला चर्च सुरू होईल त्यावेळेला आपण आपलं दान भंडारामध्ये अर्पण करावं. म्हणून आपण आपल्या कुटुंबामध्ये पाकिटामध्ये दानार्पण प्रति रविवारी गोळा करावं आणि ज्या वेळेला चर्च सुरू होईल त्यावेळेला ते दानपात्रामध्ये अर्पण करावं. या आपण एकत्र प्रभूने शिकवलेली प्रार्थना करूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावे. तुझे राज्य जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे. आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आम्ही आपल्या गुन्ह्यास गुन्हा सोडतो तशीच तो आमची गुन्हे आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास सर्व वाईटापासून सोड, कारण हे राज्य सामर्थ्याने गौरव हे सर्व काळ तुझेच आहे. आमेन. आणि आता देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची गोड सहभागिता आपापल्या कुटुंबात जमलेले सर्व प्रियजन एसे चर्च नंदुरबार यासोबत आता आणि सदा सर्व काळ असो.